नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संजय गवळी. पण या ठिकाणी जे 3 ब्लॉकेज होते विरारचे जे आहेत विजय सरवडेचं, त्याच्यामध्ये त्यांचं हार्ट पंपिंग एका महिन्यामध्ये जी 30-35% झालेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघा की पहिलीवाली जी आहे ती 25 ते 30% आहे. आणि सर आपलं 1 महिना औषध खाल्लं ना? हो, 1 महिना खाल्लं. तुम्हाला काय चालण्या फिरण्यामध्ये काय बदल जाणवला? दम लागणे किंवा असं एनर्जी इकडं तिकडं काय? पहिल्यापेक्षा बरं आहे. हां, म्हणजे पहिले दम लागायचा किंवा काय असं होतं का? पहिले थोडं थकान वगैरे व्हायचं. हां, आता असं. हां, म्हणजे आपल्याला ब्लॉकेज खोलल्याशिवाय आपण हा पंपिंग वाढू शकत नाही. आपल्याला हे आहे तर हे हळूहळू 35% आहे. तर अजून 1 महिना जर तुम्ही बघाल 40-50-60% सुद्धा होऊ शकतं, कारण 1 महिन्यामध्ये हे झालेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, असंच कंटिन्यू औषध चालू ठेवा आणि आपण हा कोर्स व्यवस्थित 3 महिने करा आणि पुढं बघू आपण काय होते ते. बाकी अजून जर 3 महिने खावं लागलं तर ते काय कायमस्वरूपी टेन्शन नाही तुम्हाला. बाकी डाएट वगैरे फॉलो करता सगळं? हो, काय काय करता? डाएट म्हणजे नॉनव्हेज वगैरे सगळं बंद आहे. हां. नॉनव्हेज आणि बाकी म्हणजे विदाऊट ऑइलचं, कमी ऑइलवालं, तेलकट वगैरे बंदच आहे सगळं. हां, मी डाएट लिहून दिला आहे तो. त्यामध्ये डाळिंब. हां, डाळिंब रोज सकाळी 2 खातो मी. व्हेरी गुड. आणि आपले रेग्युलर औषध असतं. सलाड वगैरे दुपारी रात्री? हो, सलाड वगैरे दुपारी असतो, रात्री असतो, दोन्ही टाईम असतो. चालायला वगैरे जाता? आपलं कामाला वगैरे जाणं तेवढंच. असतं, तेवढं चालतोच अच्छा आपण. अच्छा. हां, हां. ठीक आहे चालते. बाकी तुम्हाला काय चेस्ट पेन होत होता पहिले? नाही, असं नव्हतं काही. नव्हता होत. दम लागायचा थोडासा लागायचा असं. जिना चढताना? जिना वगैरे. आता जिना चढता तुम्ही? हो, आता वगैरे चढतो. काही हां, problem होत काय जाणवत तुम्हाला पहिल्यापेक्षा? नाही. हां, दम लागायचा? थोडंसं नव्हतं. चालते. ठीक आहे. तुम्ही तुम्हाला इथं कुणी पाठवलं म्हणजे? ॲक्च्युली एक मेसेज आलेला माझ्या साल्याकडे, ते गावी असतात राहिलेला. अच्छा. हां. त्यांच्याकडे मेसेज आलेला. अच्छा. त्यांनी मला पाठवला. ओके. तर मग आम्ही नवरा बायको आम्ही आलो. येस. 1 महिना. तर म्हणजे विश्वास ठेवला तर फायदा झाला म्हणायचं. हां. चालेल. ठीक आहे. तर चालते. धन्यवाद. तुम्ही आला आणि विश्वास ठेवून औषध घेतलं इकडे. हां. आणि आता असाच कोर्स करा. तो आज जे रिझल्ट आला आहे आपल्याला समोरच आहे आपल्या. हो. आणि अजूनसुद्धा रिझल्ट येईल अशी अपेक्षा करतो मी. तर धन्यवाद तुमचे पण. थँक्यू.